श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदा म्हणजे काय याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. श्री दत्तात्रेय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा निजनानंद गमनाचा पुण्य पवित्र दिवस. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दिवशी कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापुरा येथे सेवेकरिता ठेवल्या. या माघ कृष्ण वद्य प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व संयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. याच तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापना करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा दिवस उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य रूपात साजरा केला जातो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्री गुरुचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. श्रीपाद श्री वल्लभाप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही. ते फक्त अदृश्य झालेले आहेत. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वताची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच अर्थ घ्यावा लागेल. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तरांचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेठीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्रीशैलात जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. तसेच आजच्या दिवशी श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 51 व 52 वाचून सकाळी 10:30च्या आरतीला नैवेद्य दाखवून श्री दिंडोरी प्रणित मार्गातील हा प्रमुख उत्सव साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ.